बापलेकांनी मिळून रचला होता चोरीचा डाव। लाडखेड पोलीस ठाण्यातील महागाव कसबा शेतशिवारातून बापलेकानेच तूर तसेच चण्याच्या कट्याची चोरी केली होती। या दोघांनाही लाडखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पप्पू सीताराम बिहाडे, राहुल पप्पू बिहाडे असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे। तूर, चना आणि 2 वाहने असा मिळून 9,24,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 मार्च रोजी दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा शेतशिवारातून तूर व चना चोरीला गेला होता। या प्रकरणी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता। प्रकरणाचा तपासाच्या दृष्टीने घटनास्थळाच्या बाजूच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही तपासली। घटनेच्या दिवशी रात्री एक संशयास्पद मालवाहू वाहन गेल्याचे निदर्शनास आले। या मालवाहू वाहनाचा शोध घेऊन पुढील तपास पोलिसांनी केला। आरोपी आर्णी तालुक्यातील सेवादासनगर येथील असल्याची माहिती मिळाली। दरम्यान आरोपी राहुल पप्पू बिहाडे याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून CDR-DCR तपासण्यात आले। त्याचे लोकेशन पुणे येथील होते। दरम्यान पोलिसांनी पुणे येथील विमाननगर परिसर गाठून घंटागाडी चालकास आरोपी राहुल बिहाडे आणि त्याच्या पत्नीचे फोटो दाखवून त्यांचा पत्ता निश्चित केला। त्यानंतर राहुल पप्पू बिहाडे याला ताब्यात घेतले असता त्याने ही चोरी वडील पप्पू सीताराम बिहाडे यांच्यासोबत केल्याची माहिती पोलिसांना दिली। तेव्हा आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन अंदाजे 5 लाख रुपये, चोरीस गेलेली तुरीचे 2 कट्टे अंदाजे 13,600 रुपये, गुन्ह्यातील दुसरे वाहन अंदाजे 4 लाख रुपये, चोरीस गेलेले चण्याचे 2 कट्टे अंदाजे 10,800 रुपये असा एकूण 9,24,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।